इकडे धनंजय एकमेकांची समजूत घालताना कोणाला कशा पद्धतीने समजवेल आणि काय बोलेल याचा काही नेम नाही। चला तर बघूया तिकडे धनंजय नेमकं काय सांगतोय। तर ज्यावेळेस अंकिताचा कॅप्टन बनण्याचा टास्क चालू होता, म्हणजे ज्या टास्कमध्ये अंकिता कॅप्टन बनली त्या टास्कच्या वेळेस अरबाजचा ज्या पद्धतीने व्हॉल्यूम होता तो अंकिताला सहन होत नव्हता आणि तिला जास्त व्हॉल्यूम असलेला त्रास होतो। पण तिने अरबाजला सांगितले की ठीक आहे, मी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत तो तुझा आवाज असाच ठेव, कारण मला त्याची सवय होईल, मी तो आवाज जो आहे तो ॲडॅप्ट करेन आणि ज्यावेळेस मला या उंच आवाजाची सवय होईल त्यावेळेस माझा नवरा येऊन तुला थँक्स म्हणेल की तू हिला सवय करून दिलीस। तर अशा पद्धतीने अंकिता सांगत असते। तर इकडे धनंजय सांगतो की अरे मला काय कळेना, मी इकडे बघतोय तर अंकिता रडते, तू देखील रडतोयस म्हणजे अभिजित सावंत, आणि या साईडला बघतोय तर योगिता पण अंकिता ज्यावेळेस कॅप्टन झाली फायनली त्यावेळेस धनंजयने तिला उचलून कॅप्टन रूममध्ये नेलेलं होतं आणि त्यावेळेस त्या सगळ्यांनी मिळून एक गाणं म्हटलं। तर तिला असं वाटलं की माझ्या नवऱ्याकडून हे गाणं आलेलं आहे आणि हे सगळेजण गाणं म्हणतात असं मला वाटलं होतं। त्यावर धनंजय सांगतो की तू ज्या पद्धतीने डोळे मिचकवले तेव्हाच मला कळलं ही गाणं ऐकून आता यातनं बाहेर आलेली आहे। या साईडला बघतोय तर योगिता देखील रडत होती। तिला म्हणलं बाई तिच्या नवऱ्याने गाणं पाठवलंय त्यामुळे ती शांत झाली, तुझ्या नवऱ्याने कुठलं गाणं पाठवलंय मला काय माहित नाही, तू हिच्याच गाण्यामध्ये त्याचं दर्शन करून घे। तर असं मी तिला समजावलं आणि मग ती कुठे शांत झाली। अशा पद्धतीने कॅप्टन्सी टास्क मध्ये अंकिता कॅप्टन झाली। तर अशा प्रकारे धनंजय घरातलं वातावरण हसत खेळत ठेवताना दिसून येतो। जर धनंजय घरात नसता तर हे काम कुणी केलं असतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।